तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेस्टॉरंटमधलं जेवणाचा आस्वाद घेतला. आता आपण आलो आहोत वसुधासोबत इंडियन ग्रॉसरीसाठी. तर सियाटेलमधलं हे मयुरी ना, तेच ज्याच्यात आपण डोसा वगैरे खाल्ला, तिथेच हे आपलं इंडियन सर्व ग्रॉसरी स्टोअर्स आहे. शेंगदाणे पाहिजे होते ते ऑलरेडी घेतले आहेत वसुधाने. नॉर्मल स्टोअर्स टाईपच सगळं तसंच आहे, पण मला इथे जे सॉल्टलेक सिटीला बघितलं होतं त्याच्यापेक्षा इथे व्हरायटी खूप जास्त दिसते. तरी हे छोटं स्टोअर आहे. अजून त्यांचं मेन ब्रांच बेलव्ह्यू. बेलव्ह्यूला इथे आपण बेलव्ह्यू पण कवर करू पुढच्या ह्याच्यात, पण तरी हे बऱ्यापैकी मोठं दिसतंय मला. आता हे जोपर्यंत शोधतायत तोपर्यंत आपण इकडे हा सगळं फ्रोझन सेक्शन दिसतंय. इथे रिअलवाले ज्यूस वगैरे सगळं दिसतंय. बाकी इकडे हे सगळे मसाले, इलायची. किंमत बघायची असेल तर आता हे क्युमिन सीड्स लिहिलेलं आहे इथे $3.3. खाली लेबल आहेत ते आपण बघू शकतात. पुन्हा ते प्राईस डॉलर रुपी करणं योग्य वाटत नाही. इकडे वरती जिरा दिसतोय, मसाले आहेत. या साईडला डोसा बॅटर आहे, दही आहे. तर कम्पेअर टू व्हरायटी भरपूर आहे. इकडे आहे रोटी, चपाती, पापड. इकडे हे भाज्यांचं सेक्शन दिसतंय. इथे आहेत भेंडी आणि आंबे ठेवलेले दिसत आहेत. आणि हे माहीत नाही कुठले आंबे आहेत, काय लिहिलेलं आहे त्याच्यावर. शेरुकू रसालू, वी डोंट नो. तर इकडे आहेत मोठे मोठे टोमॅटो, लिंबू, ढोबळी मिरची, वांग, हे काय घोसाळ आहे, कारलं आहे. इकडे हे कुठले केळं आहेत माहीत नाही, भले मोठे मोठे केळं आहेत. बघूनच खायला नको वाटतात असे. नारळ. आता हे अजून लाल रंगाची केळी आहेत इथे. 1.49 पर LB. इकडे हे दिसतंय जरा बऱ्यापैकी बटाटा हा चांगला दिसतोय आपल्याकडचा. नंतर हे तर खूपच मोठं आहे, साकरू किंवा रताळ. इकडे आलंय, लसूण आणि कांदा. तर ॲज युजल खूप मोठा कांदा. आता हा बघाल कांदा हातात मावणार नाही. हा एवढा मोठा केवढा कांदा आहे. सगळेच मोठेच कांदे येतात इकडे, छोटे कांदे काही दिसले नाही. बाकी मग इकडे शेंगा आहेत, भुईमुगाच्या शेंगा, सफरचंद, फ्रूट्स. मी पाठीमागे चेक करतो, मी मिठाई पण आहे. या बाजूला थोडंसं बरं दिसतंय मला. यांना गिलकं मिळालेलं दिसतंय. काकडी आहे, ओके, काकडी मिळाली. हां, इकडचं हे थोडंसं आपल्या देशी टाईप वाटतंय. टोमॅटो पण छोटे मुळा. बाकी या बीन्स, मिरची, पुदिना, पालक. तिन्हीचे $2.99 म्हणजे $3 जुडी. म्हणजे 8 त्रिक 24, ₹300 जुडी रुपयात जर केलं तर. शेपू पण दिसतोय. शेपू थोडा स्वस्त आहे, $1 जुडी. पण जुडी अतिशय छोटीशी जुडी आहे ही, $1 आहे. ही $1 बारीक जुडी. ह्या रॅकमध्ये वसुधा थोडं बरं दिसतंय. आता ही कोथिंबीर आहे,
अर्ध्या डॉलरची कोथिंबीर, ती अर्ध्या डॉलरची जुडी म्हणजे 40 रुपये. तर इकडे काहीतरी स्वीट दिसतंय. रसगुल्ला आहे खाली. बुंदीचे लाडू. तर आत्ताच काउंटरवर जो आहे हा भाऊ, याच्याकडनं मला कळलं की हे हॉटेलचा ओनर जो आहे तो महेंदर रेड्डी आहे आणि त्याची मूव्ही प्रोड्युसर आहे तो, म्हणजे तेलुगूमध्ये. तर तेलुगूमध्ये तो फिल्म बनवतो आणि त्याचे ही इज हॅविंग पार्टनर्स. ओके, सो अलॉंग विथ हिज पार्टनर ही ओन्स दिस हॉटेल, दिस मॉल प्लस रेस्टॉरंट. Mayuri. They have 4 branches in Delhi. Across the Seattle, they have 4 branches. So in Bellevue, 5 branches. तर ह्या सेक्शनमध्ये इकडे सगळं चहा, कॉफी, ड्रिंक्स, बिस्किट्स, सगळे बिस्किट्स. टायगर बिस्किट, रेड लेबल, टाटा टी. इकडे कुकीज, चॉकलेट, ब्रिटानिया, बेनी टी इंडिया, बाग बकरी चाय. इकडे या चिप्स. आता हे मसाला पापड गाठिया हे आहे $4. इकडे आहे उडद व्हाईट स्प्लिट, उडदाची सफेद डाळ. तर हे $6 आहे. म्हणजे सेम आपण सॉल्ट लेकला पण बघितलं होतं, तिथे $6 होतं. म्हणजे किमती सगळीकडे बहुतेक सारख्याच असाव्यात. बाकी इकडे तेल आहे. बाजरीचं पीठ आहे. हे बाजरीचं पीठ 907 ग्रॅम आहे, रफली $3.5. This in a different bag? Yeah, just different. Bill all together? Yes. प्रकारे टोटल $57.96. $58 आपलं रफली बिल झालेलं आहे. आणि ही इकडे ग्रोसरी. Thank you. तर अशा प्रकारे आपली खरेदी पण झालेली आहे आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवतोय. तसे संध्याकाळचे आता 8:45 वाजले, पण अजूनही सूर्यास्त झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे म्हणजे सॉल्ट लेकपेक्षा हा थोडा एक्सपिरियन्स माझा चांगला होता की इथे जी व्हरायटी आहे याच्यामध्ये. मयुरी इंटरनॅशनल फूड. तर इथे बऱ्यापैकी ग्रॉसरी, खाणं वगैरे छान मिळतं.